नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत जेलमध्ये भेटायला आलेले असतात संतोषला. चैतन्य रेकॉर्डिंग चालू करतो तेव्हा अर्जुन सांगतो, आता बोल संतोष, शांता कदम यांचा खून कोणी केला होता? तेव्हा संतोष खरी साक्ष देतो, शांता कदम यांचा खून मी नाही तर प्रिया मॅडमने केला होता. अर्जुनला जे अपेक्षित उत्तर असतं ते संतोषकडून मिळालेलं असतं आणि रेकॉर्ड पण झालेलं असतं. त्या दिवशी जो घडलेला प्रकार संतोष सगळा सांगतो. तेव्हा संतोष नंतर म्हणतो, यापुढे मी सगळे चुकीचे कामं सोडून देणार आहे. चैतन्य सांगतो, ही गोष्ट आम्हाला नाही तर जी व्यक्ती तुला भेटायला आली आहे त्यांना सांग. तेव्हा कॉन्स्टेबल संतोषच्या बायकोला मध्ये घेऊन येतात. कसे आहात तुम्ही? तेव्हा संतोष तिला विचारतो, प्रिया मॅडमने तुला त्रास तर नाही ना दिला? तू ठीक तर आहेस ना? तेव्हा त्याची बायको त्याला सगळा प्रकार सांगते की प्रिया मॅडमने काही तिला किडनॅप केलेलं नव्हतं. हा सगळा अर्जुन सायलीचा ठरलेला प्लॅन होता आणि ते दोघंही खूप चांगले आहेत. तेव्हा तुम्ही त्यांचं ऐका, ते जे सांगतील ते करा, कारण ते माझं ऑपरेशनसुद्धा करणार आहे आणि तुम्हाला जेलमधनं सुद्धा सोडवणार आहे. अर्जुन हे सांगतो, तू आता पुरावे लपवण्यामध्ये प्रियाची मदत केली आहे म्हणून तुला थोडीफार शिक्षा मिळेल, पण तू माफीचा साक्षीदार व्हावास यासाठी मी प्रयत्न करेन आणि तुझी शिक्षा कमीत कमी करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा सायलीचा फोन येतो. पूर्ण आजीच्या रूममध्ये एक पिशवी सापडली. प्रियाने खून करताना शांता मावशीच्या खुनाबद्दल ज्या वस्तू वापरल्या त्या ते सगळे या पिशवीमध्ये आहे. तर अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य सगळेच खुश होतात. आता प्रियाची काही सुटका होत नाही. तर प्रिया रूममध्ये फ्लॉवर पॉट असतो तो खाली पाडते आणि त्या आवाजाने कॉन्स्टेबल दोघेही मध्ये जातात आणि दुसऱ्या दरवाजाने प्रिया बाहेर पळून जाते. आता मला कोणी पकडू शकत नाही, मी काही दिवस लपून राहील, त्यानंतर बघू पुढे काय करायचं. तिथून पळते. बस स्टॉपवर उभी असते. त्याच वेळेला तिथे मंजिरी येते. तिचं लक्ष जातं, प्रिया या वेळेला इथे काय करते? कुठेतरी जाण्याचा विचार दिसतोय तिचा. सायलीला फोन करून कळवते. सायलीला पण धक्का बसतो. प्रिया इथे पोलीस असताना सुद्धा पळाली आहे, तेव्हा तू तिच्यावर लक्ष ठेव, तिला तिथून जाऊ देऊ नको. मंजिरी पण म्हणते, सायली तू टेन्शन घेऊ नको, मी इथून तिला काही कुठे जाऊ देत नाही. तेव्हा सायली सांगते, तुझ्या मदतीला मी अजून एका व्यक्तीला पाठवते. तर ती रमाला फोन करून रमाला देखील ते सगळं घडलेला प्रकार सांगते आणि मंजिरीच्या मदतीसाठी तिला पाठवते. रमाही तयार होते आणि मंजिरीला फोन करून कळवते की सायलीने मला सगळा घडलेला प्रकार सांगितला आहे, तू कुठे आहे ते सांग मला, मी आत्ता तिथे येते. तेव्हा मंजिरी तिचा प्लॅन सांगते. तर रमाला तो प्लॅन आवडतो. ठीक आहे, आता 2 वाघीण मिळून एका उंदराला पळूया. प्रिया पुढे पळत असते आणि तिच्या मागे मंजिरी. मध्येच एका ठिकाणी थांबते. तेव्हा मंजिरी तिला आवाज येते, काय झालं प्रिया, दमलीस? दमून चालणार नाही तुला, इथून पळून जायचं आहे ना तुला? प्रिया तिला विचारते, तू काय करतेस इथे आणि माझ्या मागे का लागली तू? जा बरं इथून, मी असं पनवेल सोडून तुला बाहेर जाऊ देणार नाही. सायली आणि अर्जुनच्या हवाली केल्याशिवाय मी राहणार नाही. तर प्रिया पुढे पळत येते. तर समोर जिन्याजवळ थांबते आणि वरच्या बाजूला रमा खाली येते. काय झालं प्रिया, दमली? तेव्हा प्रिया सांगते, रमा तू काय करते इथे? मी का त्रास देताय मला आणि ते सायलीची का मदत करताय? प्रिया पुढे पळणार तर एक रस्ता बंद असतो, दुसऱ्या बाजूला जाणार तर रमा सांगते, जा तिकडे, पोलीस स्टेशन आहे तिथे. प्रिया परत रिटर्न येते आणि परत माघारी फिरते. तर तिकडे मंजिरी असते. मंजिरी तर तिला अडवून त्या चिखलामध्येच पाडते. हीच लायकी तुझी चिखलामध्ये पडण्याची. तेव्हा प्रियाही म्हणते, मी काय केलंय तुमचं, तुम्ही का माझ्या मागे हात धुवून लागलात? त्या सायलीची मदत करून काय मिळणार आहे तुम्हाला? तेव्हा मंजिरी सांगते, तुझ्यासारखा घाणकिडा साफ हो. प्रिया तिथूनही उठते, पळते. तर पुढच्या बाजूला रमा उभी असते. रमा तिला अडवते आणि तिथं कचऱ्यामध्ये लोटून देते. तुला काय वाटलं, तू आम्हाला चकवा देऊन निघून जाशील? मी काहीतरी पुण्यच केलं असेल की तुला धडा शिकवण्याची संधी आम्हाला मिळाली. प्रियाचा हात धरते, चल लवकर, अर्जुन सायली तुझी वाट बघताय. तेव्हा प्रिया तिचा हात सोडून परत तिथून पळते. मी नाही येणार तुमच्यासोबत. बराच वेळ पळते. एका ठिकाणी थांबते तर समोर तिला अन्नपूर्णा निवास दिसतं. रमा तिला म्हणते, जिथे तू जास्त गुन्हे केले तिथं तुला यावंच लागणार होतं प्रिया. तर मंजिरी म्हणते, सुभेदारांच्या घरात जेवढा चिखल पसरवला तेवढा पुरे, आता हा चिखल घेऊन तुला आम्ही घरात जाऊ देणार नाही. तिथे शेजारी पाण्याची नळी असते, त्या नळीने प्रियावर पाणी मारते आणि तो चिखल सगळा धुतला जातो. तर रमा आणि मंजिरी घरामध्ये तिला ओढतच घेऊन येतात, सगळ्यांसमोर आणून खाली पाडतात. तेव्हा अश्विन प्रियाला म्हणतो, तुझी इथून पळून जाण्याची हिंमतच कशी झाली? तेव्हा प्रिया काही बोलणार तर प्रताप काका तिला म्हणतात, गप्प बस, अगं एवढे गुन्हे केले कमी झाले का, अजून गुन्हे वाढवते? तर कल्पना काकू म्हणतात, तू डायरेक्ट जेलमध्ये गेली असती ना बरं झालं असतं, पण दुर्दैव आमचं, आम्हाला काही वेळ थांबावं लागणार आहे. तेव्हा प्रिया ओरडूनच म्हणते,
मी नाही जाणार जेलमध्ये. तर रमा आणि मंजिरी दोघी तिच्या समोर येत. मंजिरी एक सटक्यान प्रियाच्या गालाखाली ठेवून देते आणि तशीच उलटी रमाही तिच्या गालावर ठेवून देते. पण प्रेक्षकांनो, सायलीच्या जेवढ्या मैत्रिणी आल्या ना, प्रत्येकीने प्रियाचे गाल लाल केले. आता सायलीच्या 12 मैत्रिणी म्हटल्यानंतर 12 फटके तर प्रियाला खावेच लागतील. असो, मंजिरी म्हणते, लाज नाही वाटत तुला? सासूबरोबर या आवाजात बोलते. तू तर कधी मोठ्यांचा मान ठेवलाच नाही ग. तुला माणसांची किंमत नाही, नात्यांची किंमत नाही, त्याची शिक्षा मिळते तुला. तर रमा सांगते, तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही प्रिया. आणि इतके चुकीचे कामं करून घर सोडून पळून चालली होतीस. तेव्हा मंजिरी सांगते, तुझ्यासोबत असतील वाईट प्रवृत्तीचे माणसं, पण आम्ही सगळे अर्जुन सायलीसोबत आहोत आणि प्रत्येक गोष्टीत आम्ही साथ देणार त्यांना. आणि आता तुला शिक्षा होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. तर अर्जुन, सायली, रमा मंजिरीचे आभार मानतात. तेव्हा मंजिरी सांगते, सायली, अर्जुन, या प्रियाला अशी शिक्षा द्या, जगातले सगळे पापी माणसं अशी शिक्षा कधीच विसरू शकणार नाही. प्रियाला पकडण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. पुढच्या कामासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. त्यानंतर दोघी तिथून निघून जातात. तेव्हा सायली प्रियाला सांगते, आता शेवटचे काही तास तू मोजायला घे. उद्या काय अवस्था होणार आहे ना तुझी, तुला असं वाटेल की यापेक्षा फाशी बरी. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनकडे DNA टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात आणि खाली पूर्ण आजी पण आलेले असतात. तेव्हा कल्पना काकू आवाज देऊन दोघांनाही बोलून घेतात. अर्जुन, सायली आल्यानंतर त्याआधी पूर्ण आजीला तब्येत विचारतात. खूप आठवण येत होती तुझी, पण आज तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे. सगळ्यांनी आधी बसून घ्या. तुमच्या सगळ्यांची फसवणूक झाली. तेव्हा तर सुमन काकू विचारतात, अर्जुन, सायली, कोणी केली आपली फसवणूक? सायली सांगते, सुमन काकू, फसवणूक म्हटल्यानंतर आपल्यासमोर एका व्यक्तीचा चेहरा आला पाहिजे. तर अर्जुन चैतन्याला आवाज देऊन म्हणतो, घेऊन ये चैतन्यासमोर. प्रियासमोर आल्यानंतर प्रताप काका म्हणतात, अरे तन्वीच ना, आपल्यासाठी नवीन काय? तो अर्जुन सांगतो, तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळाल्या आहे, पण एक गोष्ट बाकी आहे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की आम्ही धुळवडीच्या दिवशी रक्तदान शिबिराचा घाट घातला. त्याच दिवशी आम्हाला असं लक्षात आलं की प्रियाचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह नाही तर AB पॉझिटिव्ह आहे. सगळ्यांना तो रिपोर्ट दाखवतो. आता उद्याच्या भागात कळेलच की प्रिया खरी तन्वी नाही आहे आणि सगळ्यांना जोरात धक्का बसणार आहे प्रेक्षकांना. आणि प्रियाचं पूर्ण सत्य आता बाहेर येणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.